एके दिवशी सकाळी नकुल दप्तर पाठीवर मारून आनंदाने शाळेकडे निघाला. चालताना चला बघूया. नकुल एका मोठ्या चौकात आला. तिथे त्याला एक वृद्ध आजोबा दिसले. आजोबांना दिसत नव्हतं, म्हणून त्यांना रस्ता ओलांडता येत नव्हता. नकुल लगेच धावत गेला. तो प्रेमाने म्हणाला, आजोबा, काळजी करू नका. मी तुम्हाला रस्ता ओलांडायला मदत करतो. चला बघूया. नकुलने आजोबांचा हात धरला आणि त्यांना सुरक्षित पलीकडे नेऊन सोडलं. आजोबांनी हसून नकुलला भरभरून आशीर्वाद दिला. थोडं पुढे गेल्यावर चला बघूया. नकुलला एक आजी दिसल्या. अचानक आजींच्या हातातून भाज्यांची पिशवी फुटली आणि सगळ्या भाज्या रस्त्यावर सांडल्या. नकुल ते पाहताच थांबला. तो लगेच मदतीला धावला. चला बघूया. नकुलने सगळ्या भाज्या उचलल्या आणि परत पिशवीत भरून दिल्या. आजी खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या, किती गुणी मुलगा आहेस रे तू. आता चला बघूया. नकुल शाळेजवळच्या सिग्नलपर्यंत पोहोचला. तिथे त्याला एक गरीब लहान मुलगा दिसला. तो थोडासा उदास दिसत होता. नकुलच्या खिशात एक चॉकलेट होतं. नकुल मनात म्हणाला, मी तर रोज चॉकलेट खातो. आज हे चॉकलेट आपण त्याला देऊया. चला बघूया. नकुलने हसत ते चॉकलेट त्या मुलाला दिलं. त्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. ते पाहून नकुलला खूप आनंद झाला. नकुल वेळेत शाळेत पोहोचला. दुपारच्या सुटीत चला बघूया. नकुलला त्याचा मित्र समीर उदास बसलेला दिसला. नकुलने विचारलं, समीर, काय झालं? तू जेवणार नाहीस का? समीर म्हणाला, आज मी माझा डबा घरीच विसरलो. नकुल हसून म्हणाला, अरे, त्यात काय एवढं? आपण दोघं मिळून माझा डबा खाऊया. चला बघूया. दोघं मित्र आनंदाने एकत्र जेवण करतात. मित्रांनो, आज आपण काय शिकलो? दुसऱ्यांना मदत केल्यावर मनाला खूप आनंद मिळतो. आपणही नकुलसारखे दयाळू आणि मदतीला तयार राहूया. चला बघूया. आपण आजपासून कोणाला मदत करू शकतो का? तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा छान गोष्टींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.